यथासंख्य अलंकाराचं उदाहरण सांगणारा श्लोक. आपण बऱ्याचदा अनुक्रमे हा शब्द वापरतो, पण तो कुठे आणि कसा? बघा, मृग मीन सज्जनानां तृणजल संतोष विहित वृत्तीनां लुब्धक धीवर पिशूना निष्कारण वैरिणो जगती. अर्थात हरिण जे आहेत ते कोवळे गवत खातात, मासे जे आहेत ते पाण्यात विहार करतात आणि सज्जन लोक फक्त आनंद वाटत असतात. पण तरीसुद्धा अनुक्रमे या जगामध्ये मृगांचे लुब्धक अर्थात हरणांचे शिकारी, माशांचे कोळी धीवर मासे पकडणारे कोळी आणि सज्जनांचे पिशूनह म्हणजे वाईट दुष्ट प्रवृत्तीचे लोक हे त्यांना निष्कारण पीडा देणारे असतात. अगदी खरंच आहे. कवीच्या काव्यरचनेमध्ये मूळ कर्ता आणि त्यांना निष्कारण पीडा देणारे कर्ते यांचं बहुवचनातलं जे मांडणी आहे, यांची बहुवचनातली ही जी मांडणी आहे, येथेच यथासंख्य अलंकार होतो. अतिशय बुद्धी चातुर्यानं केलेली रचना. शुभम भवतु.